जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर। खड़की समाचार अब नए अंदाज में। आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे। तुमची शाश्वत आरक्षण मिळावं मराठा समाजाला ही प्रमुख मागणी आहे। शाश्वत आरक्षण म्हणजे नेमकं काय आहे? शाश्वत आरक्षण म्हणजे जे भारतीय राज्यघटनेच्या निकषामध्ये बसतं, जे कायदेशीर प्रमाणपत्र देण्यासाठी पात्र ठरतं, असं असलेलं ते आरक्षण म्हणजे शाश्वत आरक्षण। म्हणजे आता 3 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांनी जी आंदोलनं केली, सरकारने देखील अनेक वेळा त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत। मग ते आरक्षण त्याकडे तुम्ही कसं बघता? मी पहिल्यापासून जे आहे तर कायदेशीर लढा देण्यामध्ये माझा जास्त कल होता आणि त्या कायदेशीर लढ्याच्या त्या अभ्यासामध्ये आमचं असं लक्षात आलं की अशा पद्धतीचं गॅजेट काढून कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर सुप्रीम कोर्टाने काही निर्देश दिले आहेत का, याचं पालन केल्याच्याशिवाय, याचा अभ्यास केल्याच्याशिवाय राज्य शासनाला असं कुठल्याही पद्धतीचं काही एक निवेदन करता येणार नाही। म्हणून मी आत्ताच जे सांगितलं की माधुरी पाटीलच्या केसमध्ये जे सांगितलेलं आहे, मग त्या निर्देशांचं पालन केल्याच्याशिवाय कोणाला एकाही व्यक्तीला सर्टिफिकेट देता येणार नाही। मग प्रश्न पडता आहे की भारतीय राज्यघटनेच्या पेक्षा मोठं राज्य सरकारचा दर्जा आहे का, तर उत्तर आहे नाही। भारतीय राज्यघटनेमध्ये असलेल्या निर्देशांचं पालन करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे का, तर आहे। राज्य शासनाला सुप्रीम कोर्टाने किंवा घटनापीठाने दिलेल्या निर्देशांचं पालन करावं लागतं आणि ते पालन करण्यासाठी काही अडचण आहे असं जर वाटत असेल तर मग केंद्र शासनाला त्यांना ती विनंती करावी लागते आणि त्याच्यामध्ये घटनादुरुस्ती करून घ्यावी लागते। मग कुठल्याही पद्धतीची घटनादुरुस्ती न करता राज्य शासन अशा पद्धतीने माधुरी पाटीलच्या त्या निकषाचं, त्या निर्देशांचं जर उल्लंघन करत असेल तर एकही सर्टिफिकेट कसं टिकून राहील, एकही सर्टिफिकेट कसं देता येईल आणि दिलेलं सर्टिफिकेट हे शाश्वत असेल का, तर ते शाश्वत नसेल। म्हणून मग आम्ही या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून शाश्वत आरक्षण मिळण्यासाठी अन्नत्याग आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। मग प्रश्न हा उपस्थित होतो, या शाश्वत आरक्षणामध्ये जे सध्या कुणबी आहेत, ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढलेले आहेत, ते कुठं असतील? म्हणजे शाश्वत आरक्षणामध्ये ज्यांच्याकडे त्या निकषामध्ये असलेले पुरावे, त्या निकषामध्ये असलेली सगळी आवश्यक कायदेशीर बाब जो पूर्ण करेल त्यांना 100% कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळू शकतं। त्यांचं ते कुणबी नावाचं दिलेलं प्रमाणपत्र जे आहे तर ते जात पडताळणी समितीकडनं 100% ते पडताळणी होईल, म्हणजे त्याची व्हॅलिडिटी होणार आहे। त्याला कोणी अडू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये कोणालाही चूक काढण्याचा अधिकार काही एक राहणार नाही। परत तेच मी सांगतो तुम्हाला की ज्यांच्याकडे असे काही एक पुरावे नाही, त्या मराठा समाजाच्या 90% असलेल्या वर्गाला आपण काही सवलत देणार आहे का नाही, आम्हाला काही प्रगतीचा मार्ग तुम्ही उपलब्ध करून देणार आहे का नाही देणार। बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये जे जे सांगितलेलं आहे त्या सगळ्या संधीचा फायदा, ते निर्माण केलेला राज्यघटनेमधील तरतुदींचा फायदा हा आम्हालाही व्हावा, आम्हालाही मिळावा, अशी आमची ती रास्त मागणी आहे। आणि म्हणून आमच्याकडे ज्यांच्याकडे पुरावे नाही त्यांनाही तुम्हाला वंचित ठेवता येणार नाही। त्यांनाही आपण OBC सारखी सगळी सवलत द्यावी। मग त्याच्यामध्ये आम्ही मुद्दामून सांगताना म्हणतो आहे की आम्हाला राजकीय आरक्षण वगळता या ठिकाणी OBC सारखी शिक्षणामध्ये सवलत, नोकरीमध्ये सवलत, उच्च शिक्षणामध्ये सवलत, ज्या ज्या सवलती OBCला दिलेल्या आहेत त्या सगळ्या सवलती आम्हाला द्याव्यात, परंतु त्याच्यामध्ये राजकीय सवलत नको असं आम्ही स्वतःच यासाठी म्हणतो आहे की कोणाच्या तरी आरक्षणामधलं आरक्षण आम्हाला दिलं असा जो समज झालेला आहे तो संपूर्णपणे संपून सामाजिक एकात्मता या ठिकाणी निर्माण होणार आहे। आणि या देशामध्ये आम्ही शिवरायांचं नाव घेऊन सगळ्यांना जर सांगत असेल, बाबासाहेबांचं नाव घेऊन सांगत असेल आणि सर्व महापुरुषांचं नाव घेऊन आम्ही जर सांगत असाल तर या देशातली एकात्मता टिकवणंसुद्धा आवश्यक आहे। आणि मग एकात्मता टिकवण्यासाठीची भारतीय राज्यघटनेमध्ये असलेली तरतूद आणि तिचा फायदा हा आम्हाला का दिला जात नाही, हा आमचा तो सगळा दुःखाचा तो भाग आहे। म्हणून आम्ही हे अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। म्हणजे लोक म्हणतात, परंतु प्रत्यक्ष जमिनी हकीकत अशी आहे की महाराष्ट्रामधल्या मुठभर लोकाला ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट भेटलेले आहेत, बाकी सर्व समाज आरक्षणापासून वंचित आहे। हे सरकार कसं लबाड बोलतं आहे हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे। आज ह्या ठिकाणी दातेपाटाच्या उपस्थित बसण्याचं कारण एकच आहे, एकतर मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट हे जे सरकार बोलतं आहे, सरकारच्या माध्यमातून फडणवीस बोलतात, राधाकृष्ण विखे बोलतात,
हे लाड बोलतात, हे सगळे फुकटे आहेत. ह्यांना मराठ्याचं मताचं पाकिट मारायचं आहे. मतं घेण्यासाठी हे फक्त लबाड बोलत आहेत. आता लाड काय म्हणाले मागच्या वेळेस, मी मराठा समाजासाठी माती खायला तयार आहे. मला लाडला एकच म्हणायचं आहे, तुम्ही माती खायला आलात का मराठ्याच्या ताटात माती खायला आलात? मराठा समाजाला या हैदराबाद गॅजेटचा काडीचा उपयोग नाही. फार कमी लोकांच्या नोंदी त्या मराठवाडा गॅजेटमध्ये आहेत. आणि हा जो निर्णय आहे, हा निर्णय 1967चा आहे. काय केलं हो गव्हर्नमेंटनं नवीन? 1967चा निर्णय आहे की हैदराबाद गॅजेट जर कुणाची नोंद निघाली तर त्याला ओबीसी सर्टिफिकेट द्यायचं. हा निर्णय 1967चा आहे. मग आता विखे पाटलांनी, फडणवीसांनी आणि लाड पाटले असं नवीन काय केलं? काय मराठ्यासाठी केलं? अजिबात काय केलं नाही. फक्त मतासाठी हे लबाड बोलले, एवढं मला इथं सांगायचं आहे. शेवट